नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुगली मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवरती. अंकात्मक बेरीज याचे आपण दुसरे लेक्चर करणार आहोत. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे आपण पाहणार आहोत. त्या अगोदर पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये अंकात्मक बेरीजेचा कसा वापर केला जातो हे पाहिलेले आहे. तर चला, तर आज आपण गुणाकार आणि भागाकार यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे पाहूयात. गुणाकार नियम क्रमांक 2. गुणाकारामध्ये काय असते बघा, अंकात्मक बेरजेतील कोणत्याही अंकाला 9ने गुणल्यास येणाऱ्या संख्येच्या अंकांची बेरीज प्रत्येक वेळी 9च येते. बघा, अंकात्मक बेरजेतील कोणत्याही अंकाला 9ने गुणल्यास येणाऱ्या संख्येच्या अंकाची बेरीज प्रत्येक वेळी 9च येते. कशी येते ते चला आपण उदाहरणाद्वारे पाहूयात. 0 गुणिले 9, झिरोचा गुणाकार कशासोबत केल्यानंतर प्रत्येक वेळी शून्यच राहतं. शून्य म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे, शून्य म्हणजेच 9. बघा खाली या, 1 गुणिले 9 9 असतं, याची त्या अंकात्मक बेरीज 9 झाली. बघा 2 गुणिले 9 18, 18ची अंकात्मक बेरीज 8 अधिक 1 9. बघा 3 गुणिले 9 27, 27ची अंकात्मक बेरीज 2 आणि 7 9. बघा 4 गुणिले 9, 4 गुणिले 9 36, 36ची अंकात्मक बेरीज 3 आणि 6 9. बघा 5 गुणिले 9, 5 आणि 9, 5 गुणिले 9 45, 45ची अंकात्मक बेरीज 9, 4 आणि 5 9. 6 गुणिले 9, 6 गुणिले 9 54, 54ची अंकात्मक बेरीज 5 अधिक 4 बरोबर 9. बघा 7 गुणिले 9, 7 गुणिले 9 63, 63ची अंकात्मक बेरीज 6 अधिक 3 बरोबर 9. 8 गुणिले 9, 8 गुणिले 9 72, 72ची अंकात्मक बेरीज 7 अधिक 2 बरोबर 9. 9 गुणिले 9, 9 गुणिले 9ची अंकात्मक बेरीज 8 अधिक 1, 8 अधिक 1 बरोबर 9. म्हणजे यावरून आपल्याला काय कळतं की 9चा गुणाकार कशासोबतही कोणत्याही संख्येसोबत केला तरी त्या प्रत्येक वेळी त्या येणाऱ्या संख्येची अंकात्मक बेरीज ही 9च असेल, जे की इथं मी तुम्हाला नोटमध्ये लिहिले. आणि ही नोट खूप IMP आहे. तुमचे कॅल्क्युलेशन विदिन सेकंड फक्त ह्या नोटमुळे होणार आहेत, कारण 9ने कोणत्याही संख्येला गुणल्यास येणाऱ्या संख्येच्या अंकाची बेरीज ही प्रत्येक वेळी 9च असते. तर उदाहरणाद्वारे आपण पाहूया. बघा पहिलंच उदाहरण आहे जे की SSC CGL 2022 तसेच धाराशिव पोलीस 2024, मुंबई शहर पोलीस 2024 मध्ये विचारलेले आहे. बघा गुणाकार कशाचा दिलाय, 95 गुणिले 105, 95 गुणिले 105. आपण याला अंकात्मक बेरजेद्वारे सॉल्व करणार. पण एक लक्षात ठेवा, कधीही कोणतेही बेरीज अंकात्मक बेरजेच्या कन्सेप्टने सॉल्व करत असतात तर पहिल्यांदा चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची आणि आलेले चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज ही वेगवेगळी असली पाहिजे. जर कोणत्याही 2 पर्यायाची किंवा 3 पर्यायाची अंकात्मक बेरीज सारखी आली तर तिथे आपण अंकात्मक बेरजेची कन्सेप्ट वापरणार नाहीत. डायरेक्ट आपण जे पहिले कॅल्क्युलेशन करतो तसेच करणार आहोत. आणि बोर्डमास चॅप्टरमध्ये मी तुम्हाला हे सोडून आणखीन काही कॅल्क्युलेशन कसे करायचे असतात त्याच्या कन्सेप्ट सांगणार आहे. बाकी इथे समजून घ्या अंकात्मक बेरीज कसा वापर करायचा. बघा 9 आणि 9 तर कॅन्सल झालं, 8 आणि 1 9 हे पण कॅन्सल झालं. इथं अंकात्मक बेरीज आली 9, इथं 9 आणि 9 कॅन्सल झालं, 3 आणि 5 8. बघा इथं 9 आणि 9 कॅन्सल झालं, 6 आणि 5 11, 11ची अंकात्मक बेरीज 2, 1 आणि 1 2. बघा इथे 9 आणि 9 कॅन्सल झालं, 7 आणि 5 12, 12ची अंकात्मक बेरीज झाली 2 आणि 1 3. बघा आता आपण प्रश्नाकडे येऊयात. आपला प्रश्न काय आहे, 95 गुणिले 105. इथे तर हे 9 कॅन्सल झाला, इथे राहिला फक्त 5 आणि इथे 5 आणि 1 6, 6 गुणिले 5 6 पंचे 30, 30ची अंकात्मक बेरीज झाली 3, 3 अधिक 0 3 असतं. बघा आपला गुणाकार कोणता आला, 9975, ज्याची अंकात्मक बेरीज आपली 3 आलेली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की अशा अंकात्मक बेरीज वापरताना अगोदर चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची आणि जर अंकात्मक बेरीज डिफरंट आली तरच अंकात्मक बेरजेची कन्सेप्ट वापरायची. हे तुम्ही विदिन सेकंडमध्ये माइंड लावू शकतात की अंकात्मक बेरीज लागू शकते की नाही लागू शकते. बघा आता खालचं गणित रायगड बॅट्समन 2024 मध्ये विचारलेलं आहे. आता अगोदर आपण पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्या. बघा इथे 9 कॅन्सल झालं, 3 आणि 3 6, 6 आणि 8 14, 14ची अंकात्मक बेरीज 1 आणि 4 5. बघा खाली या, हे 9 इथे कॅन्सल झाला, हे 9 इथे 2 आणि 2 4, दुसऱ्या पर्यायाच्या अंकातून बेरीज आली 4. बघा इथे या, हे 9 कॅन्सल झाला, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12,
12 म्हणजेच 12ची अंकात्मक बेरीज 1 अधिक 2 बरोबर 3. बघा खाली या, हे 9 कॅन्सल झाला, हे 9 कॅन्सल, इथे राहिलं फक्त 2, म्हणजे याची अंकात्मक बेरीज 2. चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आलेली आहे. म्हणून आपण आता प्रश्नाची अंकात्मक बेरीज करणार. 4 गुणिले 404 गुणिले 23. बघा 4 आणि 4 8, इथे 2 आणि 3 5, 8 गुणिले 5 40, 8 पंचे 40, 40ची अंकात्मक बेरीज आली 4. कोणत्या पर्यायामध्ये 4 आहे? इथे. तुम्ही वाटलं तर मोबाईलवर याचे कॅल्क्युलेशन करून पाहू शकतात. कॅल्क्युलेशन चुकणार नाहीत. हे तुमचे विदिन सेकंड सॉल्व करणार आहेत कॅल्क्युलेशन. इथे मला तुम्हाला समजून सांगण्यासाठी तुम्हाला वाटत असेल की टाईम चाललाय, पण इथे टाईम नाही चालला. हे तुम्ही माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करू शकतात. ह्याची गरजच नाही काटाकाटी करायची. चला तर आता आपण गणित क्रमांक 4 पाहूयात. 4 तुम्हाला सांगितलं आहे की कोणतेही गणित अंकात्मक बेरजेनं सॉल्व करण्याअगोदर त्याच्या चारही पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची. बघा या गणिताची आपण अंकात्मक बेरीज काढून घ्या. इथे हे 9 कॅन्सल झाला, 8 आणि 1 9 कॅन्सल झाला, हे 9 कॅन्सल झाला, हे 6 आणि हे 3 कॅन्सल झाले, राहिले बघा हे 5 आणि हे 4 9 कॅन्सल झालं, राहिला 2 आणि 6, 2 आणि 6ची अंकात्मक बेरीज झाली 8. आता एक लक्ष द्या, इथे बघा फक्त बाकी सर्व अंक सेम आहेत. फक्त इथे 2, इथे 3, इथे 4 आणि इथे 5 1ची वाढ होईल. बाकी इकडे पण सेम आहे दोन्ही. बघा 2 मध्ये 1ची वाढ आहे, 2 मध्ये 1ची वाढ 3 झाले, म्हणजे इथे अंकात्मक बेरजेमध्ये पण 1ची वाढ. 8 मध्ये 1ची वाढ 9, तसं इथे 3 मध्ये 1ची वाढ 4 झाले, तसं इथे 9 मध्ये 1ची वाढ 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1. बघा इथे 4ची वाढ होऊन 5 झाले, म्हणजे इथे अंकात्मक बेरीज 1ची 2 होईल. बघा तर आपण अंकात्मक बेरीज सगळ्याची वेगळी आली. आता आपण इथे प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नामध्ये अंकात्मक बेरीज काय येते ते पाहूयात. बघा सुरुवातीला तर 9 बनवायचं आणि कट करायचं. हे 6 आणि हे 3 9 कट झाले. बघा हे 7 आणि हे 2 कट झाले, हे 5 आणि हे 4 हे 9, इथं तर डायरेक्ट 9 झालं. तुम्हाला बघा सांगितले की 9च्या गुणाकारामध्ये काहीही असलं तर येणाऱ्या गुणाकाराच्या संख्येची अंकात्मक बेरीज ही 9च असते. त्यामुळे आपले उत्तर इथं आले पर्याय क्रमांक 2. बघा किती फास्ट सॉल्व झालं. 9 हा गोल्डन नंबर आहे की नाही सांगा आता. बघा आता आपण येऊ 5व्या गणिताकडे. बघा 5व्या गणितामध्ये सेम अगोदर पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची. बघा इथे हे 9 कॅन्सल झाला, हे 9 कॅन्सल झाला, इथे हे 6 आणि हे 3 9 कॅन्सल झाला. बाकी बघा इथे बाकी तर काही कॅन्सल होण्यासारखं दिसत नाही, म्हणून आपण डायरेक्ट बेरीज करून घेऊयात. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 28, 28 आणि 8 36, 28 आणि 8 36, 36ची अंकात्मक बेरीज झाली 3 आणि 6 9. तसंच खाली आहे. आता बघा बाकी सर्व अंक सेम आहेत, कारण गुणाकारामध्ये हातचेत चुकते माणूस, म्हणून एकच अंक डिफरंट देत असते ऑप्शनमध्ये. सर्व अंक सेम आहेत, फक्त इथे 3 3च्या जागी 4, 4च्या जागी 5 आणि 5च्या जागी 6 आहे. तर आपण ही अंकात्मक बेरीज आलेल्या पर्यायाच्या अंकात्मक बेरजेमध्ये 1ची वाढ करा. बघा इथे 3 मध्ये 4 झाले, तर इथे 9 मध्ये 1 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1. इथे 4 मध्ये 5 झाले, म्हणजे इथे 1 मध्ये 2 होणार. इथे 5ची 6 झाली, म्हणजे 2ची 3 होणार. झालं नाही तर आता आपण वर येऊ. इथे बघा इथे 8 7 6 आहे, पण इथे 8 आणि 1ची अंकात्मक बेरीज काय होत असते 9. आलं का 9. बघा आता इथे 9 आलं, गुणिले हे संख्या 9च्या गुणाकारामध्ये काही असो, त्याची अंकात्मक बेरीज प्रत्येक वेळी काय येणार आहे 9. कोणत्या पर्यायामध्ये 9 आले हे वाटलं तर तुम्ही असं कॅल्क्युलेशन मोबाईलवर करून पहा. चुकते का बरोबर आहे ते तुम्हाला कळेल नाही. आता या खालच्या गणिताकडे. आता तुम्ही म्हणता पॉईंटच्या गणित आलं की असे मुलं घाबरतेत, विचारायचं काम नाही. पण अंकात्मक बेरजेमध्ये पॉईंट पकडला जात नाही. बघा आता इथे अगोदर आपण पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्या. बघा इथे 6 आणि 3 9 कटलं, इथे हे 9 कटलं, 8 आणि 1 9 कटलं, बाकी द्या 7 आणि 8 15, 15 आणि 4 19, 19ला हे 9 कटलं, आली अंकात्मक बेरीज 1. तसंच खाली या, खाली इथे 6 आणि 3 9 कॅन्सल झालं, 6 आणि 3 9 कॅन्सल झालं, पुन्हा इथे हे 9 कॅन्सल झालं. बाकी बेरीज करूया. 7 8 आणि 7 15, 15 आणि 8 23, 23 आणि 4 27ची अंकात्मक बेरीज आली 9.
बघा इथे या 6 आणि 3 कट झालं, हे 9 कट झालं. बघा 7 आणि 8 15, 15 आणि 8 23, 23 आणि 3 26, 26 आणि 4 30, 30ची अंकात्मक बेरीज आली 3. बघा तसंच खाली या, हे 6 आणि 3 9 कट झालं. बाकी इकडे या 7 आणि 8 15, 15 आणि 8 23, 23 आणि 8 31, 31 आणि 8 31 आणि 8 39, 39 आणि 4 39 आणि 4 किती झाले? 39 आणि 4 झाले 43, 43ची अंकात्मक बेरीज झाली 7. आता आपण प्रश्नाकडे येऊया. 7 आणि 2 9 कॅन्सल झालं, इथे आली अंकात्मक बेरीज 3, इथे 7 आणि 1 8, इथे बघा हे 9 कॅन्सल झालं. 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18ची अंकात्मक बेरीज झाली 9. बघा इथे आलं का नाही 9? तुम्हाला मगच सांगितलंय की 9 गुणिले काहीही असो, येणारा गुणाकाराची जी संख्या आहे त्याची अंकात्मक बेरीज प्रत्येक वेळी 9च येणार. तसे इथे कोणत्या पर्यायामध्ये 9 आहे? पर्याय क्रमांक बी, म्हणून आपले उत्तर आले पर्याय क्रमांक बी. तर मित्रांनो, आता आपण येऊ भागाकाराकडे. भागाकारामध्ये थोडंसं लक्ष द्या, कारण भागाकाराची कन्सेप्ट थोडीशी समजायला अवघड आहे, पण समजली तर याच्यासारखी सोपी कोणती नाही. फक्त इथे थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, पहिले तर n म्हणजे कोणतीही संख्या. n म्हणजे कोणतीही संख्या. जर संख्येच्या छेदाला जर 1 असेल, संख्येच्या छेदाला जर अंकात्मक बेरीज 1 आली, तर डायरेक्ट जी वरच्या संख्येची अंकात्मक बेरीज आली ती तशाच तशी लिहायची आणि खाली 1, जी n येईल तीच आपली अंकात्मक बेरीज असेल. तसेच खाली या, इथे 2 आहे, अंकात्मक बेरीज 2 आहे. आपलं टार्गेट काय आहे? टार्गेट छेदाची अंकात्मक बेरीज 1 करायची. छेदाची अंकात्मक बेरीज 1 करायची. इथे बघा 2 आहे, 2ची अंकात्मक बेरीज 1 करण्यासाठी बघा आपल्याला 2ला कितीनं गुणावं लागेल? 5नं. 2 गुणिले 5, म्हणून अंशाला आपण 5नं गुणून घ्यायचं. छेद आणि अंशाला 5नं गुणून घ्यायचं. 2 गुणिले 5 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1. तसंच n गुणिले 5 वरी जशाच तसं राहील, जे गुणाकार येईल तो येईल. तसंच बघा, इथं 2चे गुणाकार 5 सोबत केलाय जर छेदात 2 असेल. तसं इथं 5 जर छेदात 5 असेल तर त्याची अंकात्मक बेरीज करण्यासाठी कितीनं गुणाकार करावा लागेल? 5 गुणिले 2, म्हणजे 2ची पेअर होती 5 सोबत. 2ची पेअर होती 5 सोबत. 2नं 5ला गुणू शकता किंवा 5नं 2ला गुणू शकता. अंकात्मक बेरीज 1 आणण्यासाठी. आलं का लक्षात? ते n गुणिले 5. बघा, जर छेदस्थानी 5 असेल तर छेदाला 5ला 2ने गुणायचं व अंशालाही 2ने गुणायचं. सॉरी, इथे चुकून माझ्याकडून 5 झालं. अंशाला पण 2ने गुणायचं, छेदाला पण 2ने. तसंच बघा, आता वरी 4 कडे येत. 4ची अंकात्मक बेरीज 0, छेदामध्ये जर 4 असेल तर त्याची अंकात्मक बेरीज 0 आणण्यासाठी 4ला 7ने गुणायचं, कारण आणि अंशालाही 7ने गुणायचं. बघा, 4 असं तर 28, 28ची अंकात्मक बेरीज आली 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1, आणि वरी n गुणिले 7, म्हणजे 7नं गुणून जी संख्या येईल आणि त्याची अंकात्मक बेरीज जे येईल ती. बाकी खाली जे उदाहरणं आहेत त्याच्यात मी तुम्हाला सांगेल की याचा वापर कसा आहे. फक्त इथे व्यवस्थित लक्ष करून घ्या आणि याच्या नोट्स नक्की बनवा, कारण हे तुम्हाला कोणतेच सर शिकवलेले नाहीत. वाटलं तर तुम्हाला हे कंटेंटून कळत असेल की हे कुणीच घेतलेलं नाही. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे आता तुम्ही कसं करताल ते, पण नोट्स बनवा. बघा, इथं 4चा गुणाकार 7 सोबत केला, छेदात 4 असताना. जर छेदात 7 असेल तर याची पेअर कशी लागेल? 7 सोबत. 4ची पेअर 7 सोबत तर 7ची पेअर 4 सोबत. बघा, 7 गुणिले 4 बरोबर n गुणिले 4. 7 गुणिले 4 28, 28ची अंकात्मक बेरीज आली 10. 7 चोक 28, 28ची अंकात्मक बेरीज 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. इथं वरी n गुणिले 4, n गुणिले 4 जशाच तसं. आता खाली या, इथं बघा, इथं आहे 8. तुम्ही म्हणता सर आता 2 नंतर 5 सोबत पेअर केली, 4 नंतर 7 सोबत केली, 3 आणि 6 तर एकटे 8 न कशासोबत पेअर करायची? 8 हा खंबीर आहे, तो स्वतःची पेअर स्वतःसोबतच करणार. n गुणिले 8, 8 8 64, 64ची अंकात्मक 8 8 64, 64ची अंकात्मक बेरीज आली 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. तसंच वरी n गुणिले 8 जशाच तसं.
तसंच आता खाली या आता 3 साठी डायरेक्ट काटाकाटी करायची. 3 साठी अंकात्मक बेरीज लागत नाही. 3 साठी डायरेक्ट काटाकाटी करायची म्हणजे अंशाचे 3 बनवायचं आणि कट करायचं, अंशात 3 बनवायचं कट करायचं. बघा तसंच 6 साठी 6ला 2 बनवायचं, 6ला 2 बनवायचं म्हणजे 3 वरी आणि खाली भाग द्यायचा म्हणजे 3 दोन्ही 6 खाली होते. पुन्हा 2ला 5 न गुणायचं, 2ला 5 न गुणायचं. तसंच 9 साठी बी डायरेक्ट कट करायचं, 9 साठी डायरेक्ट कट करायचं n/6, 6 न कट करून 2 करायचं, इथं बी कट करून जे येईल ते, इथं 3 वरी n डायरेक्ट 3 न कट करायचं, वरी बी कट करायचं, जे येईल ते. आणि 9 मध्ये पण 9 लिहून डायरेक्ट n जे 9 न कट करायचं, जे येईल ते. बघा 2 ची पेअर 5 सोबत, 5 ची पेअर 2 सोबत, 4 ची पेअर 7 सोबत, 7 ची पेअर 4 सोबत, तसं इथं 8 ची पेअर 8 सोबत, 8 ची पेअर 8 सोबत. 8 हा खंबीर आहे. आता खाली या. तुम्हाला हे वरचं काही समजलं नसेल पण उदाहरणामधून तुम्हाला समजून जाईल. पहिले तर काय, पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची. बघा 5 आणि 4 9, अंकात्मक बेरीज झाली 3, बाकी पर्याय सेम आहेत, फक्त मधला डिफरंट आहे. किती आहे, इथे 1 ने कमी झाली अंकात्मक बेरीज, म्हणून इथं 1 ने वाढली आहे. सॉरी, इथे 1 ने वाढली आहे म्हणजे इथेही 1 ने वाढणार. 3 मध्ये 1 4. बघा इथं 4 मध्ये 2 ची कमी झाली म्हणजे इथे पण अंकात्मक बेरजेमध्ये 2 ची कमी, 4 मधून 2 गेले 2. तसं इथे 2 मध्ये 1 ची कमी झाली, तसं इथे अंकात्मक बेरजेमध्ये 1 ची कमी होणार. बघा आता आपण येऊन प्रश्नाकडे. 3 8 9 8 2 छेदस्थानी 73, 7 आणि 3 10, 10 ची अंकात्मक बेरीज आली 1. बघा छेदस्थानी आलं काही, आता अंशाची अंकात्मक बेरीज करू. हे 9 कटलं, 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18 आणि 3 21, 8 आणि 2 2 आणि 8 10, 10 आणि 8 18, 18 आणि 3 21, 21 ची अंकात्मक बेरीज आली 3 म्हणजे आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज आली 3/1 म्हणजे आपली अंकात्मक बेरीज आली 3. बघा कोणत्या पर्यायामध्ये 3 आहे, पर्याय क्रमांक 1. तुम्ही वाटलं तर हे मोबाईलवर करून पहा, तुम्हाला सेल्फ डाऊट येणार नाही. आता खाली या. खाली बी अगोदर आपल्याला पर्यायाची अंकात्मक बेरीज काढायची. 2 आणि 2 4, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. बघा चारी पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आली. आता आपण येऊ गणिताकडे. 2 3 4 3 छेदस्थानी 11. बघा ह्याची अंकात्मक बेरीज 1 आणि 1 2 छेदाची. आता अंशाची 2 आणि 3 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12, 12 ची अंकात्मक बेरीज आली 3. आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज काय आली आता 3/2. पण तुम्हाला सांगितले जर छेदस्थानी 2 येईल तर लगेच 5 ने गुणाकार करून घ्यायचा. 5 ने गुणाकार कारण आपल्याला अंकात्मक बेरीज 1 आणायची. आपलं मेन टार्गेट काय आहे, अंकात्मक बेरीज 1 आणायची. बघा इथे अंकात्मक बेरीज 1 आणण्यासाठी वरी पण छेदस्थानी 5 ने गुणा केल्यास वरीही 5 ने गुणा करून घ्यायचं. बघा 3 5 15, छेदस्थानी 5 2 10, 10 ची अंकात्मक बेरीज आली 1 आणि अंशाची अंकात्मक बेरीज आली 5 आणि 1 6. कोणत्या पर्यायामध्ये 6 आहे, पर्याय क्रमांक 2. आता येऊ आपण पुढल्या गणिताखाली. पुढलं गणित विचारलेलं आहे सोलापूर शहर पोलीस 2023 मध्ये. बघा अगोदर आपण पर्यायाची अंकात्मक बेरीज काढू. 6 आणि 6 12, 6 आणि 6 12, 12 ची अंकात्मक बेरीज आली 3, 7 आणि 6 13, 13 ची अंकात्मक बेरीज आली 4, 8 आणि 6 14, 14 ची अंकात्मक बेरीज आली 5, 56, 56 ची अंकात्मक बेरीज आली 5 आणि 6 11, 11 ची अंकात्मक बेरीज आली. बघा चारी पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आली म्हणून आपण आता प्रश्नाकडे येऊ. मी आता खाली लिहित बसत नाही, इथे सॉल्व्ह करतो. 5 आणि 2 7, छेदस्थानी आली अंकात्मक बेरीज 7. आता अंशाकडे जाऊ. इथे हे 9 कॅन्सल झाला. बघा 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 ची अंकात्मक बेरीज आली 1. आपली अंकात्मक बेरीज काय आली 1/7. पण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की जेव्हा केव्हा छेदामध्ये 7 येईल तेव्हा लगेच 4 ने गुणा करून घ्यायचं, कारण आपल्याला आपलं टार्गेट आहे अंकात्मक बेरीज 1 आणायची. तर या आता आपल्या प्रश्नाकडे. बघा 1/7 आपल्याला 4 ने छेदात गुणून घ्यायचं आणि अंशातही गुणून घ्यायचं आहे. बघा 7 चोक 28, वरी 4 1 4, 4 आणि 2 8, 2 आणि 8 ची अंकात्मक बेरीज आली 10, 10 ची अंकात्मक बेरीज आली, अंशात राहिला 4, छेदस्थानी 1 म्हणजे आपली अंकात्मक बेरीज आली 4. बघा कोणत्या पर्यायामध्ये अंकात्मक बेरीज 4 आलेली आहे,
पर्याय क्रमांक बी. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी 76. आता खाली या, खालचं गणित खाली या. बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण अगोदर पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घेऊ. 5 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, 15ची अंकात्मक बेरीज आली 1 आणि 5 6. बघा खाली या, 5 आणि 4 9 झालं, डायरेक्ट राहिली 7 इथे अंकात्मक बेरीज. आता इथे या, 5 आणि 4 9 राहिली अंकात्मक बेरीज 8. बघा इथे हे 9 कॅन्सल झाला, 8 आणि 5 13, 13ची अंकात्मक बेरीज आली 4. बघा आपण आता येऊ प्रश्नाकडे. 2 5 3 4 7 छेदस्थानी 7 1. बघा अगोदर आपण छेदाची अंकात्मक बेरीज 7 आणि 1 8. बघा पुन्हा 5 आणि हे 4 9 कॅन्सल झालं, बाकीचे अंकात्मक 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12ची अंकात्मक बेरीज आली 3. 12ची अंकात्मक बेरीज किती आली आपली 3. आपण पुढे येऊयात. बघा अंशात आलं 3, छेदात आलं 8. बघा आपल्याला कधी इथं काय सांगितले, जर कधी छेदात 8 आलं तर त्याची पेर स्वतःसोबतच आहे. 8 8 64, 64ची अंकात्मक बेरीज आली 10, 6 आणि 4 10. बघा इथे 8 न गुणा करून घ्यायचा छेदात आणि अंशातही 8 न गुणा करून घ्यायचं. 8 8 64, वरी 8 त्रिक 24, 8 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. तसेच अंशात या 2 आणि 4 6. बघा आपली ओरिजिनल अंकात्मक बेरीज आली 6/1, म्हणजे आपली अंकात्मक बेरीज आली 6. कोणत्या पर्यायामध्ये 6 आहे, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 5 कडे या. प्रश्न क्रमांक 5 चालू करणे अगोदर आपण पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घेऊ. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12ची अंकात्मक बेरीज आली 3. तसेच खाली या 7 आणि 2 9 कटलं, डायरेक्ट अंकात्मक बेरीज आली 4. बघा इथे 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14ची अंकात्मक बेरीज आली 5. बघा इथे हे 9 कॅन्सल झालं, 4 आणि 2 6. बघा आपली पर्यायाची अंकात्मक बेरीज वेगवेगळी आलेली आहे. आता आपण येऊ मूळ प्रश्नाकडे. बघा इथे तर डायरेक्ट आपल्याला बघा जे आहे ते अगोदर लिहून घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. 2 4 2 6 छेदस्थानी 2 अधिक 1 3 2 0 छेदस्थानी 3 अधिक 5 2 5 5 छेदस्थानी 5. बघा अगोदर आपल्याला आपलं टार्गेट काय आहे, 9 बनवायचं आणि कट करायचं. पण इथे बघा 4 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, 14ची अंकात्मक बेरीज आली 5. 2 आणि 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, 14ची अंकात्मक बेरीज आली 5. आता इथे तुम्हाला सांगितले 3 आलं तर डायरेक्ट कट करायचं, 3 आलं तर डायरेक्ट करायचं. 3 1 3, 3 चौक 12, उरला 1, 3 चौक 12, शून्याला 0. आता इथे अंकात्मक बेरीज वरच्याची करून घ्या कारण खाली 5 आहे. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17ची अंकात्मक बेरीज आली 8. बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 2 17, 17ची अंकात्मक बेरीज आली. आता जे आलंय ते जशास तसं लिहून घेऊ. इथे 4 आणि 4ची अंकात्मक बेरीज आली 8. बघा 5/2 अधिक 8 अधिक 8/5. तुम्हाला मग काय सांगितले, 2ची पेयर आहे 5 सोबत, म्हणजे 2 गुणिले 5 छेदाला म्हणजे अंशाला पण 5 गुणिले 5. तसंच इथे 5ची पेयर 2 सोबत आहे, 5 गुणिले 2 8 गुणिले 2, कारण आपल्याला छेदाची अंकात्मक बेरीज 1 आणायची. बघा 5 दोन्ही 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1, 5 दोन्ही 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. बघा आपल्यात 5 5 25, 25ची अंकात्मक बेरीज आली 7, 8 दोन्ही 16, 16ची अंकात्मक बेरीज आली 7. आपल्याकडे फायनल नंबर काय उरला, बघा 7 अधिक 8 अधिक 7. बघा 7 आणि 7 14, 14 आणि 8 किती झाले 22, 7 आणि 7 14, 14 आणि 8 22, 22ची अंकात्मक बेरीज आली 4. आपली अंकात्मक बेरीज आली 4, जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक पी. आता हे खालचे जी दोन गणित आहेत, गणित क्रमांक 6 आणि गणित क्रमांक 7, हे मी तुम्हाला होमवर्कसाठी घरकामासाठी देत आहे. आशा करतो की हे तुम्हाला झालेल्या भागाकाराच्या क्रियेवरून नक्की जमतील. आता पुढलं जे आपलं तिसरं लेक्चर असणार आहे, तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, कामकाळ वेग, भूमिती आणि बोडामास यामध्ये अंकगणित बेरजेचा वापर करून तुम्ही
शेवटचे कॅल्क्युलेशन विदिन सेकंड विदाउट पेन पेपर कसे सॉल्व करू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हे पाठीमागले जी 2 लेक्चर आहेत, अंकात्मक बेरीज लेक्चर क्रमांक 1 आणि अंकात्मक बेरीज लेक्चर क्रमांक 2 हे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतरच तिसरे लेक्चर पहा, कारण त्यात तुम्हाला समजेल. काही जणांचे गणिताचा पाया कच्चा असेल, काही जणांचा गणिताचा पाया पक्का असेल, कारण शेकडेवारी, नफा तोटा ही काही जणांनी शिकलेला असेल, पण त्यांना ही अंकात्मक बेरीज ही कन्सेप्ट नवीच असेल. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.